भांडण झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती. गुंड 10-12 मुलं होती. तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला. मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला. मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला, तर त्यांनी जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट मारायला घेतला. हे 7-8 जण आली, त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली. मग त्याच्यामध्ये मी अडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं. भांडण झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती. गुंड 10-12 मुलं होती. तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावर हमला केला. मी मध्ये गेलो सोडवायला, तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला. आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता, तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती, मारो मारो सबको मारो, किसी को जिंदा नहीं छोड़ना. आणि ते गुंड एवढे बिंदास होते, डायरेक्ट वार करत होते. डायरेक्ट शुक्लाची पूर्ण दहशत असं तो सांगतो की मी IS आहे, मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लास 1 ऑफिसर हूं, कोई मेरा उखाड़ नहीं सकता, तुमको जिधर जाना है. पूर्ण सोसायटीला तो तशी धमकी देतो. हा, नंतर त्यांचा ज्यावेळी वाद चालला होता त्यावेळी ते बोलले की तुम लोग मराठी ऐसा लोग हो, गंदे लोग हो, मच्छी खाते हो, मटन खाते हो, तुम लोग यहाँ पे कैसे आते हो. त्यावेळी भरपूर वादावादी झाली. त्यावेळी बोलले की भाई तुमचा मॅटर आहे, तुम्ही दोघं सुलझा, मराठी माणसं नाव घेऊ नका. मग त्यावेळी तो बोलला तू क्यों बीच में बोलने वाला, असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत असताना मी मध्ये गेलो. त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला. रात्री मी घरी गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतो, तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावरती ती पोरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजात आपटली. मग मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला, तर त्यांनी जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट मारायला घेतला. हे 7-8 जण आली, त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली. मग त्याच्यामध्ये मी अडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली, सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या पण दिल्या. मराठी माणसं भिकारी आहेत, असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी. एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता. आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ 10 का 12 टाके पडलेत असं झालेत. आणि त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटानंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून, अशा त्यांनी धमकी पण जोराजोरात दिली आहे. असं केलं आहे. खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात. उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघं एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत. दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे.